नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी कथा या सिरीज मधली ही चौथी कथा आहे. श्री स्वामी समर्थांची लीला आघात. श्री स्वामी समर्थ लहरी होते. कधी ते गावात राहायचे तर कधी रानावनामध्ये हिंडायचे. कधी ते नदीकाठी दिसायचे तर ते कधी मंदिरात असायचे. एका जागेवर स्वामी सहज दिसत नसे. एकदा अशीच स्वामींच्या मनामध्ये लहर आली की आपण सोलापूरला जावे. स्वामी तरा पायाने चालत सोलापूरच्या दिशेने दुपारच्या वेळी डोक्यावर सूर्याचं कडक ऊन, पण अशा उन्हातानातून स्वामी अनवाणी पायाने सोलापूरला जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यात जाता जाता एक शेत लागले. त्या शेताच्या बांधावर पंढरीनाथ आणि एकनाथ नावाची दोन गुराखी मुले बसली होती. स्वामींना बघून वेडा आला असे दोघे चिडवू लागले. पंढरीनाथ म्हणाला, बाबा पाणी पिता का? एकनाथाने विचारले, बाबा भाकरी खाता का? त्या गुराखी मुलांकडे चालत येत स्वामी म्हणाले, माझ्या पायात जोडे नाहीत, तुझ्या पायातले जोडे मला घालायला दे. महाराजांचे बोलणे ऐकून पंढरीनाथाने तात्काळ आपल्या पायातले नवे जोडे काढून स्वामींना दिले. ते जोडे घालून स्वामी तरा चालत बघता बघता अदृश्य झाले. ते बघून एकनाथ आपल्या मित्राला म्हणाला, अरे पंढरीनाथा, तू त्या वेडा बाबाला एवढं खुश होऊन तुझ्या पायातले जोडे का बरं दिलेस? आणि ते बघता बघता कुठे निघून गेले ते परत आले नाहीत तर काय होईल? माहित आहे ना, तू त्या वेडा बाबाला जोडे दिलेस हे काकांना कळल्यावर तुझ्यावर खूप रागवतील. श्री स्वामी समर्थांची वाट पाहत आणखी थोडा वेळ निघून गेला, पण ते परत आले नाहीत. ते पुन्हा एकनाथ पंढरीनाथाला म्हणाला, अरे मंगळवेड्याचा वेडा म्हणे भक्तांच्या हाकेला धावून येतो. आता तू हाक मार त्याला आणि म्हण, माझे जोडे मला परत दे बाबा. बघूया बरं खरोखर तुझ्या हाकेला धावून येत आहेत का? एकनाथाचे म्हणणे ऐकून पंढरीनाथाने स्वामींना खरोखर धावा केला आणि म्हणाले, माझे जोडे मला परत आणून द्या. तो आश्चर्य स्वामी खरोखर त्याच्या समोर क्षणात उभे राहिले आणि म्हणाले, घे रे बाबा तुझे जोडे परत. आता तरी तुझे बाबा रागवणार नाहीत ना? एवढे बोलणे ऐकून जोडे परत देऊन स्वामी निघून गेले. दोघांना खूप आश्चर्य वाटले. पंढरीनाथाने धावा केल्यावर स्वामी कसे काय आले आणि एकनाथ बोलला ते स्वामींना कसे कळले? या दोघं विचार करू लागले. तेवढ्यात सोलापूरवरून त्यांचे दोन मित्र भेटायला आले शेतामध्ये. ते म्हणाले, अरे हे जोडे तुझे आहेत का? आम्ही तर हे जोडे मंगळवेढ्याच्या बाबांच्या पायात बघितले होते. सोलापूरच्या रस्त्यावरून ते जात होते. मित्रांचे ते बोलणे ऐकून दोघांना परत आश्चर्य वाटले की थोड्या वेळापूर्वी स्वामी इथे होते तर ते सोलापूरला कसे गेले? नक्कीच मंगळवेढ्याचे ते बाबा खरोखर परमेश्वराचा अवतार आहेत. त्या दोघांनी मनोभावे तिथून स्वामी समर्थांना नमस्कार केला आणि मंगळवेढ्याला जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. तर ही होती आजची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.